नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मार्फत जे ऑप्शन नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर धाराशिवसाठी 18 ते 38 वर्षाची ओपनसाठी आणि 18 ते 43 वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयमर्यादा या ठिकाणी आहे। एकूण एक वॅकन्सी EWS कॅटेगरीतून या ठिकाणी निघालेली आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MBBS झालेला असाल, BAMS झालेला असाल, BHMS झालेला असेल, BUMS झालेला असाल, BDS झालेला असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुमचं MPH, MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे तालुका हेल्थ ऑफिसर BUHU साठी सेम वयमर्यादा या पदासाठी देखील आहे। 5 वॅकन्सी एकूण या ठिकाणी निघालेली आहे। MSc झुलॉजी झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 40,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे तालुका हेल्थ ऑफिसरसाठी, तर 18 ते 38 वर्षाची ओपनसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षाची वयमर्यादा आहे। 8 वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे। MBBS, BAMS, BHMS, BUMS, BDS एनी समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमची असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुमचं MPH, MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट लेप्रोसी ऑफिसर या पदासाठी सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी EWS कॅटेगरीतून आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओथेरपीमध्ये, संबंधित काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि रूरल हॉस्पिटल सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलसाठी पुढील वॅकन्सी फार्मासिस्ट पदासाठी आहे। 18 ते 38 वर्षाची ओपन कॅटेगरीसाठी आणि 18 ते 43 वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयमर्यादा या ठिकाणी आहे। 2 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी निघालेले आहेत। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत डिप्लोमा इन फार्मसीमध्ये झालेला असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे फिजिओट्रिक सोशल वर्कर या पदासाठी सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल, सोशल वर्क आणि मास्टर ऑफ फिजिओसॉफी इन फिजिओट्रिक सोशल वर्कर मध्ये तुमच्याकडे असेल। फुल टाईम कोर्स तुमचा झालेला असेल 2 वर्षाचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 28,000 रुपये वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर सोशल वर्कर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे MSW झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर टेक्निशियनमध्ये तुम्हाला डेंटल टेक्निशियनसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि डिप्लोमा झालेला असेल, डेंटल टेक्निशियन कोर्स तुमचा झालेला असेल, स्टेट डेंटल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट पदासाठी सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्स झालेला असेल, स्टेटचं रजिस्ट्रेशन असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये असेल। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी OSBD ऑदर्स प्रोग्राम या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी करायचा आहे। अर्ज जे आहे तुम्ही 11 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात। 6:15 वाजेपर्यंतची वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्जासोबत आपल्याला DD देखील या ठिकाणी जोडायचं आहे। आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबतची साक्षांकित प्रती देखील आपल्याला या ठिकाणी जोडायच्या आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे नॅशनल हेल्थ मिशन जिल्हा परिषद धाराशिवच्या नावाने आपल्याला लिहायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।
अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.